नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता सकाळचे वाजलेत 8 आणि आज दिवस आहे गौरी यायचा. आज गौरीला मी आणायला जाणार. आणि इथे नवरोबा गरम पाणी करतायत आंघोळीसाठी. मग ते झालं की मी आंघोळ वगैरे करीन, फ्रेश होईन आणि मग मी परत तुम्हाला भेटेन. तर चला, आता मी फ्रेश वगैरे झाली आहे, म्हणजे मगाशीच झाली होती. लगेच मी नाश्त्याला लागली, म्हणजे नैवेद्य दाखवायला गणपती बाप्पाला. तर आज पोहे बनवलेत. इथे कसं आपण फुल पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशीच नैवेद्य दाखवतो, म्हणजे पूर्ण डाळ भात वगैरे सगळं. बाकीचे जे दिवस असतात मधले, याच्यामध्ये आपण काहीही दाखवू शकतो, म्हणजे की जसं पोहे, शिरा, उपमा असं काहीही ठेवू शकतो. तर तसंच आता शिरा वगैरे तर झालं, तर आज म्हटलं पोहे बनवूया. तर मी आज पोहे बनवलेत. आता मी लागते जेवणाला. आज जेवणाला बघू कसं काय होतं ते. हे बघा, आपलं पोहे बनवून झालेत. मग आता हे पोहे दाखवते. थोडं तिथे डिश मध्येच घे पाणी. पुढे घ्या. कापा तुटला. गरम नाही का केला? गरम करायला होता ना इथे इथं असा द्यावं पांघरले तुम्ही हे भरावं इथलं दे मागं सापडायचं आहे तिथं नको आणखी करा. हात पण बारीक आहेत ना, तुला समजत नाही. मोठा झाला. मोठा झाला तिची बघितली मोठा झाला. बाय दाखवत. होते दाखवत. असं ते चला, आता गवर आणायची वेळ झाली आहे. तर आपण आता गवर आणायला जाऊ. तर तिथे काय असतं, कसे गवर आणतात, ते सगळं तुम्हाला मी दाखवते. चला. तिथे दोन म्हणजे पाच. थांबा आलेला साडी वगैरे घातल्यावर तुला बघितलं नाही काय हो, साडी वगैरे घातले बघा मस्त. साडी घातले मस्त
बाबू आहे चल आमच्या पण छोटा छोटा बाबू आहे एवढं. तू विचारतेस कशाला मग? बाजूला मला मग शिळा खायला होते अजून काही पायच काही काढ आहे बरोबर संपला रे क्रिकेट हे आरत आहे का तयार आरत पाणी घेऊन गेले तांब्या भरून पाणी काय तो लागतंय लागतंय रांगोळी जरा पुढे पाहिजे राहू दे आता, चल. इकडेच ना गौरीला पण घेऊन आलो आहे आणि आता गौरीला साडी वगैरे नेसून सजवलं आहे. आता मी मम्मी आणि बाकी काकी वगैरे सगळ्या आम्ही जाऊ आता गौरीची ओटी भरायला. तर चला बघूया. तेवढंच नाही तुम्हाला काहीतरी विसरले बरं वाटतंय किती येतेच आमच्या गौरीकडे नंतर जा नंतर जायचं आता नको कोण आहे हा कोण आहे कोण आहे पप्पा थोडे घे दोन आता ना असे करायचं हा असे 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 लावल्यासारखं करायचं असतं बाळाच ना कधी तुझी कांदे मारून इथे धावून ठेव. चला आता जाऊया घरी. ओटी भरून झालेली आहे. हा आमचा मेन घर आहे. इथे गौरी बसते. तर आता आपण जाऊया घरी. हे कर तर आता रात्रीचे 8 वाजले आहेत. कारण नॉर्मली इकडे तर 8 म्हणजे इकडचे 10 वाजलेले असतात गावाकडचे. तर आता आरती समोरच्या घरात आरती होते आहे. त्यानंतर सगळे लोक आपल्या घरी येतील इकडे आरती करायला. मग नंतर आरतीला जाताना सगळ्या लोकांना आज भेळ देणार आहे. कारण मम्मीने सांगितले आज भेळ देऊया सगळ्यांना काहीतरी वेगळं म्हणून. कारण की नेहमी ते बुंदी शेवबुंदी देऊन आता कंटाळा आला आम्हालासुद्धा ते खाऊन बघून म्हणून म्हटलं चला आज आपण भेळ देऊया. तर आता मी कांदा टोमॅटो वगैरे चॉप करून ठेवलं आहे. आता इकडे आल्यानंतर त्या आरती वगैरे थोडी एंडिंग आली की मी मग हे करीन बनवायला घेईन. म्हणजे की ते आत्तापासून म्हणून ते नरम पडेल म्हणून मग नंतर आरामात बनवून तर तुम्हाला दाखवीन मी नंतर. तर मी सगळ्यांना भेळ दिली आणि ही बघा भेळ आज मी भेळ बनवली होती. तर सगळ्यांना खूप आवडली. तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. छान झाले छान झाले शुभ सकाळ. आज आहे दिवस 5वा आणि आज आहे माझा वौसा. माझा यंदा पहिला वौसा आहे. तर
चला आता तयारी लागते, आज खूप घाई गडबड असणार आहे, तर चला. लक्ष्मी. तर आता मी फ्रेश वगैरे झाली, म्हणजे कधीच झाली होती, आणि गणपती बाप्पाचं नैवेद्य पण मी बनवून ठेवलेलं आहे. आता फक्त भातच बाकी आहे, तो मी कुकरला लावला आहे. डाळ आणि भाजी झाली आहे. आता पप्पा देवपूजा करत आहेत, म्हणजे देवाचं नैवेद्य तुम्हाला दाखवलेलं आहे, चुनचुने आणि ते बनवत आहेत. मम्मी तिकडे गौरीला तयार करायला म्हणजे सजवायला गेली आहे. आता बघू पुढचं काय प्रोसिजर आहे, मलाही माहिती नाही आहे. तर मी पण फ्लोमध्येच चालली आहे, जे जे सांगेल ते मी करते, मला पण इतकं आयडिया नाही आहे. तर बघू कसं काय होतं ते. आता मी आणि नवरोबा दोघं पण आता वडे करायला घेतो आहे. तर मी त्याला थोडीशी मदत करते, कारण की आता मला काही काम नाही आहे, थोडी फ्री आहे मी. तर टाईमपास काय करणार, बसून बसली की, त्याच्यापेक्षा म्हटलं काहीतरी करूया, म्हणून आता त्यांना मदत करते वडे करायला. तर चला दाखवते. आता आमच्या पुऱ्या करून झाल्यात, आता मी घेते रेडी व्हायला, तर तुम्हाला मी दाखवते कशी दिसते. तर चला, आता मी तयार झाली आहे, जास्त काही केलं नाही आहे, काजळ वगैरे लावली बस. तर हे बघा, इथे सगळे माझी 5 सूपं, ही माझी ही 3 आणि ही 2 माझी 5 सूपं माझी आहेत, आणि ही मम्मीची आहे, कारण यंदा माझा पहिला व्यवसाय, तर म्हणून मला 5 सूपं आहेत, अशी तयार करून ठेवली आहेत मम्मीने. आता तुम्ही आता धरा दोघा तिघांनी, चला सगळं सोडून दे. अजून तयार केली. इकडे मागणी आहे, इकडे आल्यावर असं हात मार. आता मोठी व्हायची तुम्ही हात दाबायचं काय, आणखी कोण दाबायला अगं मी धरून सुकलीमध्ये सुकी होती. सक्रोबाला खोकल्याचा विडा लागतो. होय, म्हणजे अक्की सुपारी पाहिजे. देव अक्की काय आहे दे सह्यातली लाव. ते उचल, ते खा. आता तांदूळ घे ना, दोन्ही देवांची पाया पड. आणि आता हा, लावलं. लावलं हो. असं निरंजन पेटलेलं आहे ना, ओवाळायचं असं. लाव कुंकू, तांदूळ लावलेस ना. आता त्याच्यातच सूप दे, त्याच्यात पाया पड. सूप दे ना, पाया पड त्याच्या. खाली वाकून चांगलं नाक घासायचं. हां, असं असं. सुपायला लागेल. हाय, आज वौसा होता, आज काय वेळ भेटलेला नाही आहे शूट करायला, आणि कालचा व्हिडिओ आज अपलोड झालेला नाही आहे, कारण की आज पूर्ण दिवस आम्ही सगळेच बिझी होतो, ते एडिटिंग आणि अपलोड करायला वेळ नाही भेटलं. तर आजचा आणि उद्याचा मिक्समध्ये आम्ही लोक ब्लॉग टाकू, तर थोडं समजून घ्या आणि असेच प्रेम करत राहा. आणि आता सगळे लोक आरतीला गेले आहेत, तर आता इथे म्हणजे दुसऱ्या घरी आरतीला गेले आहेत, आज सगळे लोक इथे आरतीला येतील, आणि मग तुम्हाला दाखवते.
आता सकाळचे 3:45 झाले आहेत आणि इथे सगळे आता आमच्याकडे नाचायला आले होते. आता समोरच्या घरात नाचायला गेले. हे कसे गावी हे तुम्हाला माहितीच आहे की एक एक घर सगळ्यांच्या घरात एक एक म्हणजे एक एक म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यांच्या घरी लोक एक जातात एक एक करून असं. तर रात्री 11-11:30 वाजता हे गेले होते. ते आत्ता आमच्याकडे आले आहेत. आमच्याकडे झालं म्हणजे आता समोरच्या घरात गेलेत आणि अजून 3 घरं बाकी आहेत.